परतवाडा डेपो मधून फोन आले, 2-3 वेळा फोन आले, पण मी इथं पोहोचलो नाही. कारण की इथं पोहोचल्यानंतर नेहमीच पाहतो मी इथं काही ना काही बसचा प्रॉब्लेम काही ना काही राहतेच. आणि मागच्या वेळेला 2-3 दिवसाआधी पाहिलं आपण 1.5-2 तास इथपर्यंत इथं अमरावती परतवाड्याची बस नव्हती. शेवटी मला डेपो मॅनेजर सोबत भेटा लागलं. त्याच्यानंतर 3 गाड्या लागल्या. आता एक प्रवाशाचा फोन आला की दादा आम्ही शिवशाही गाडीमध्ये अमरावतीवरून ती गाडी येणार आहे. सध्या मी त्याचीच वाट पाहून राहिलो. ते गाडी आल्यानंतर तिचं काय दुखणं आहे मी तुम्हाला दाखवतोच. कारण की बरेच वेळा काय होऊन राहिलं की शिवशाही गाडी लागली राहते. शिवशाहीमध्ये प्रवासी खूप कमी राहतात, म्हणजे अवॉइड करतात. का करतात अवॉइड ते मी थोड्या वेळात दाखवतोच तुम्हाला. शिवशाही एवढ्या ढच्चर झालेल्या आहेत, त्या शिवशाही ज्या गाड्या आहेत बस या ढच्चर झालेल्या आहेत. तरी पण काय रनिंग पूर्ण करायसाठी यांले यामध्ये परतवाडा डेपोले या गाड्या चालवायच्या आहेत का रोडवर. थोड्या वेळात आता ते गाडी येणार आहे. पण त्याआधी मला दाखवायची आहे की हे बस झाली का, हे खालून पॅचेस लागलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी हे गाडी तुम्ही मागं पाहू शकता, याले पॅचेस लागलेले आहेत. म्हणजे एकीकडे आपण नेहमी म्हणतो की इथं या इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत. त्याच्या आधी आपण पाहिलं होतं की आमदार प्रवीण तायडे यांनी ज्या ह्या लाल गाड्या आहेत, या ज्या गाड्या डेपोले भेटल्या होत्या, या गाडीचं उद्घाटन केलं होतं. नंतर त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं होतं की इथं कोणत्या इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत. एक इलेक्ट्रिक गाडी तर पाहिली आपण, पण ते अमरावती डेपोची अजूनपर्यंत आली नाही. वाट पाहून राहिलो ते शिवशाही गाडी आली. त्या गाडीचं तोंड पहिले सुरुवात पासून पाहून राहिलो आपण. हे गाडी आहे ते. आता या गाडीत प्रवासी आहेत. या गाडीची कंडिशन पहा तुम्ही, का खालच्या साईडनं खालची कंडिशन पहा. वरचं हे पहा फुटपाथ झालेलं. हे समोरचा एरिया पाहायचा. म्हणजे इंजन पासून ड्रायव्हर गाडी घेऊन जाते, पण याचे काच पहा. तुम्ही जेव्हा गाडी नेताय तुम्हाला काही त्रास वगैरे होत नाही का, प्रॉब्लेम होत नाही का गाडीमध्ये? जाताना एसी चालू होता, येतानाही थोडा चालू झाला होता, नंतर रस्त्यानं बंद पडला. नाही, पण बरेचशा ठिकाणी बरेच शिवशाही गाड्या पाहतो आपण. कारण मागच्या वेळेला मी प्रवास केला होता, पण एसी बंद राहते ना, चिल्ड होत नाही. कारण काय याचं मेकॅनिझमचा फॉल्ट आहे तो. तुम्ही जेव्हा गाडी चालवता तुम्हाला त्रास होत नाही का गाडी चालवताना? तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही का गाडीमध्ये गाडी चालवताना? प्रॉब्लेम तर येतेच ना, मग काय करायचं. काय प्रॉब्लेम आहे ते सांगायला त्यासाठी आलेलो. एसी बंद पडलो आहे, लिहूनच लिहून घ्या. कारण की यांची नोकरी राहते, हे काही व्यवस्थित तेवढं बोलत नाही. क्या हुआ था गाड़ी में, क्या हुआ साहब गाड़ी का? अच्छा, और फिर हवा गिवा कहाँ से? एक तो गाड़ी पैक और उसके अंदर एसी बंद. कुछ पेशेंट आ जा रहे, पूरा घबरा जा रहे लोग उसके अंदर गाड़ी के अंदर. ये गाड़ी का डबल चार्ज लेते. बराबर आहे. या गाडी शिवशाही गाडीचं काय आहे, याच्या सुखसुविधा पूर्णपणे संपवण्यात आल्या. पण याची जे तिकीट आहे, तिकीट जे आपण आधी पाहिली होती का नॉर्मल बसपेक्षा याची तिकीट जास्त राहते. काय झालं तरी तुम्ही गाडीत आल्या, काय प्रॉब्लेम काय झाले? एसी बस आहे, बसची पूर्ण तिकीट दिली आहे. त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही शिवशाही निवडली. आणि शिवशाहीचे हाल बघा, आतमधून वरची जे छतची विंडोज ती पूर्ण ओपन आहे, त्याच्यामधून हवा पाणी पाऊस सगळं आतमध्ये येत आहे. इतकी दुर्व्यवस्था आहे. एसटी प्रशासनानं काहीतरी करायला पाहिजे. आणि जो पैसा येत आहे तो कुठं जात आहे याचा तर अंदाज लावला पाहिजे आपण तरी. आतमध्ये बसल्यानंतर असं वाटतंय की इमर्जन्सी मध्ये जर गुदमरलं कोणी तर असं वाटते का जीवाला धोका आहे? तसंच झालं ना. अक्षरशः पूर्ण घामाने घामाघूम झालेले होते सगळे प्रवासी, तेव्हा त्यांनी ते वरचं ओपन केलं. पूर्ण बंद, पैसे पूर्ण घेतले. शिवशाही आहे तर पैसे पूर्णच घेणार आहे. कारण की याच्यापेक्षा चांगली बस आपली लालपरी जे म्हणतो आपण, ते चांगली बस आहे, पण याचे पूर्ण पैसे घेतले ना. पूर्ण पैसे घेतात पण सुविधा काहीच नाही. चालू ठेवा, आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला काय. या इकडे आतमध्ये या. काय हे लागत नाही काय, दरवाजा लागत नाही का? हा बांधून ठेवला आहे, हा गिअरबॉक्स पा त्यांचा. म्हणजे शिवशाही म्हटल्यानंतर आपली तिकीटही खूप जास्त राहते यामध्ये. यांचं पूर्ण डॅशबोर्ड पा कसं झालाय. डॅशबोर्ड आतमधल्या सीटा या जशा एखाद्या पाकिस्तान मध्ये राहतो अशा टाईपच्या बसेस झाल्या आहेत त्या. आणि हे पा वरून हे पाणी पडून राहिलं आणि एसी बंद आहे तर पा काय उघडं केलंय ना, पुरा छत उघडं करून ठेवलाय. म्हणजे शिवशाही बस, एसीचे पूर्ण पैसे, एसी चालू आहे याचा. हा हे पा एसीचा,
हे पुरं निघालंय. काय काय आहे ते हेच बाबा, काय करून राहिले डेपोवाले. डेपो मॅनेजरांसोबत तर आपण याच्यावर आधी बोललो होतो, पण आता मी सरळ डीसी साहेबांना फोन करणार आहे. अमरावतीला डीसी साहेबांना फोन करून विचारतो की या बसेस कशासाठी ठेवल्या तुम्ही. फक्त फक्त का तुम्हाला याची का रनिंग करायची आहे का, रनिंग पूर्ण मिळवायची आहे का, रनिंग पूर्ण करून द्यायची आहे का. हे बसेस, ये बस अपने एसटी इसकी है या आगार की है कि ये प्राइवेट चलती रही. एसटी की है. एसटी की है. एसटी की. कोई ठेकेदारी में ली वाली बस है क्या? नहीं, ठेकेदारी. इसकी रिपेयरिंग पूरी होती क्यों नहीं? बाप आप क्या बोलेंगे, अभी हमको मिली है तो खोल के लाया मैंने अभी गाड़ी. बलगांव तक क्या एसी बंद हो गई बलगांव. क्या हुआ था, क्या हुआ, क्या था? पूरा गैस हो गया था तैयार इसके अंदर. क्या हो गया था तैयार? हाँ, एक भी पैसेंजर बैठने के लिए तैयार नहीं था. बाकी फिर मैंने ये सड़क के ऊपर पलटा है हम दोनों ने मिलके. किती भीषण आणि बेकार परिस्थिती आहे शिवशाही बसची. बोला. अरे अमरावतीवरून या गाडीत आलो आम्ही. हे शिवशाही गाडी आहे. हो, हे शिवशाही. ते एसी नाही, काही नाही. ते वरून छप्पर उघडलं, ते लोकांची दमखोटी राहायची. त्याला कंडक्टरला म्हटलं का रे बा, भंगार गाड्या काय लागले जीव घ्यायला आमच्या इथं. तो म्हणे आता दमखोडी, तो म्हणे ह्या फुकटवाल्यासाठी गाड्या आहेत म्हणे आणल्या इकडे म्हणे बा. कंडक्टर म्हणे तो पैसे 125 म्हणजे फुकटवाल्यासाठी म्हणजे तुम्ही का पैसे दिले नाही का, फ्री मध्ये आले का? त्याला वाटलं बे फुकटवाले आहेत ते. आम्ही तर मग 170 रुपये दिले हाफ तिकीटचे. 170 रुपये दिले. नाही, 70 रुपये घेतले तर हाफ तिकीटचे. बाकी मध्ये फुकटवाले आहेत म्हणजे पॅसेंजर, ज्येष्ठ नागरिक याच्यासाठी आणले म्हणजे गाड्या चुकून. अच्छा, शिवशाही गाडी ज्येष्ठ नागरिकांसाठी. हो, ठीक आहे, मी आता डीसी साहेबांना फोन करणार आहे अमरावतीले, आणि त्याची पण कॉल रेकॉर्डिंग मी आपल्या या न्यूज चॅनलवरच दाखवणार आहे. हॅलो, बेलसर सर. मराठी 24 तास न्यूज चॅनलवरून भूषणराव बोलतो. सर, तुमच्या अमरावती परतवाडात जे शिवशाही बस आली त्याची मी जवळपास न्यूज बनवली आणि तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, आणि हा पण मी न्यूजवर टाकणार आहे. तर सर, ह्या अशा भंगार बसेस रोडवर चालून राहिल्या, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात गॅस भरला होता म्हणते. त्या प्रवाशांचा मला फोन आला, आणि AC बंद झाल्यानंतर त्यांनी वरचं छप्पर उघडलं. सर, वरून पाणी चालू होतं, आतमध्ये पाणी पडत होतं. याचं कसं काय, म्हणजे तुम्ही करणार काय याचे, या बसेसचं करणार काय? आपल्या नादुरुस्त बसेस लाईनवर पाठवण्याचं काही कामच नाहीये. हां, बसेस मध्ये जर काम असेल तर तिचं पूर्ण काम करूनच लाईनवर दिलं पाहिजे. हां, एखाद्या वेळेस जर समजा काही गडबडीमध्ये त्यांनी शेड्यूलला दिलं असेल, बसेस नसेल उपलब्ध, हां. तर तरी चालक तपासतो, बस वाहन परीक्षक सुद्धा तपासतो. अशा प्रकारची जर काही घटना असेल तर ती लाईनवर न्यायला नाही पाहिजे, त्यांनी रिपोर्ट टाकून काम करून घ्यायला पाहिजे. सर, इथं छोट्या मोठ्या गावात पण शिवशाही बस पाठवल्या जाते. हां, तर या गाडीची आपल्याला रनिंग पूर्ण करायची आहे काय? म्हणजे इथले जे डेपो मॅनेजर असतील त्यांच्यासोबत बोलून तुम्ही विचारा त्यांना की तुम्हाला या बसेसची फक्त रनिंग कंप्लीट करायची आहे का? ही घटना माझ्या लक्षात नाहीये. तसे शिवशाही काम ते कामं भरपूर निघतात, ही वास्तविकता आहे. त्यामुळं आमच्या 100% गाड्या लाईनवर नाही आहे. आमच्याकडे सध्या आता 35-36 गाड्या असून त्यातल्या जवळपास 10 ते 11 गाड्या ज्या वारंवार कामाच्या असतात त्या काम करूनच दिल्या जातात. आमचे 23 ते 24 शेड्यूल रोज ऑपरेट आहेत. बरं सर, याच्यानंतर तुम्ही आता करणार काय आहे? आता या बसचा मी व्हिडिओ, हे लिंक मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. याच्यानंतरची काय कारवाई करतात ते पाहायचं आहे. कारवाई आता जर समजा या गाडीमध्ये जे वास्तविक काम आहे ते काम करून. सर, आवाज कमी येत आहे तुमचा. जर ती गाडी नादुरुस्त अवस्थेत जर पाठवली असेल तर त्या संबंधितांवर ऍक्शन घेऊ आपण. ठीक आहे सर. चालेल, ओके.